11 वडगर या संघाला पहिला फलंदाज बाद होतोय तो रोहित पाटील. मोठी सफलता मिळाली. वन डाऊनचा खेळाडू राज इंगळे उकळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लिडिंग एज, पुन्हा फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय श्रेया स्वराज 11 वडगर या संघाला. संकटकाळी तुझी गणेशा दीन जनाला तार, देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना कुटून मार, देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना कुटून मार. ती थोडंसं नर्वसपणा आहे कारण ते कोच आहेत या टीमचे आणि अगदी त्यांचा घरेलूच संघ आहे म्हटलं तर वावे ठरणार नाही आहे. गणेश कोळी या गोलंदाजाने लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट आणि एज लागले दोन्ही चेंडूवरती. विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमधला पहिलाच सामना, पहिली ओव्हर पाहायला मिळेल का. लागोपाठ 2 विकेट गेल्यात. ओ चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये आला. हलकसा अपील करण्याचा प्रयत्न केला मात्र नाही आहे. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये गोपाल जाधव हा फलंदाज आपल्याला पाहा मिळतो. अद्याप 3 चेंडू फेकल्यात, एकही धाव नाही आहे. ओ पुन्हा एकदा लिडिंग एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय मात्र बॅकअप दिलं जातं आणि तोपर्यंत एक धाव एकवटली गेली आहे. अतिशय खराब सुरुवात झाली, निराशाजनक. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के दिल्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा डॉट आला आणि चौथ्या चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली. श्रीदत्त नौपाडाच्या विरोधात श्रेया स्वराज 11 नवगड वडगर या 2 संघामध्ये पहिला सामना आजच्या या देवांश ट्रॉफी 2025च्या पर्वामधील 2 दिवसीय स्पर्धा आणि आज पहिला सामना. ओ डावखुरे आताचे फलंदाज होते. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी गणेश कोळी याला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 5 ओव्हरचा सामना राहील. धावसंख्या कंपल्सरी चेसिंग आणि एकच रिव्ह्यू मिळेल तुम्हाला बिमरसाठी. इतर गोष्टींसाठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायर्सला वाटलं तर ते कॉल करू शकतात. पुढे येऊन केल्यात. पुन्हा एकदा फटका हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर, व्हेरी गुड कॅच. छत्रपती शिवराय.
पाठोपाठ 2 विकेट, त्याच्यानंतर डॉट, एकेरी धाव, पुन्हा डॉट आणि पुन्हा विकेट. व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगला स्पेल हाताळण्यात आला. पॉवर प्लेचं दुसरं षटक दुर्गेश गोवारी. ओ चांगला पटका, अगदी कॉपीबुक स्टाईलने चेंडूला पाठवलं डीप एक्सच्या कव्हरला. चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. प्रतीक बघत होते तिथे. एकच धाव मिळत असताना आता 2 धावा झाल्या, 2 वरती 2. दुसरं पॉवर प्लेचं षटक. ओ आउटसाइड ऑफ स्टंप, पंच बाडची गुण करत असताना पहिला वाईड बॉल. अवंतर धाव मिळाले. आज सुद्धा 8 संघांचा पोल असेल. पहिला सामना नौपाड्याच्या विरोधात वडगर. पुन्हा एकदा त्याच दिसेला, मात्र आता लाईन चांगली आहे. हे सांगत असताना अगोदरचा जर चेंडू पाहिला तर भरपूर ऑफस्टिक वरती होता, आता थोडा आतमध्ये वळवला आहे. अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाहीये, फक्त एकेरीच धावा आल्यात. आणि आता आलाय फटका, ओव्हर पिच बॉल, अगदी सरळ केलेला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार षटका. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला, दूरचा अंतर चेस करायचंय मात्र नाहीये. चेंडू तोपर्यंत निघून जातोय सीमा पलीकडे. आलाय तो चौकार. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि श्रेयस स्वराज्य 11 वडगर या संघाची धावसंख्या पॉवर प्ले मध्ये आल्या. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 2 बाद 16.
तीसरा धक्का 15 तो हो गए। तोच आणखीन एक विकेट. जगदीश नाईक न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. याच्यानंतर सामना असेल गावदेवी पेठच्या विरोधात चिखले आणि तिसरा सामना विचुंबच्या विरोधात गावदेवी उसारली आणि भिंगारेच्या विरोधात आर्या ओवले. गणेश कोळी गोलंदाजी मार्कवरती. न्यू बॅटर जगदीश मैदानामध्ये आलाय. ओ लेटकट खेळात मात्र किपर पुढे आल्यात आणि येते रनआउटची हिट करण्याची संधी होती सँडीला, मात्र नाही, व्यवस्थितरित्या चेंडू फेकून दिला नाहीये, त्यामुळे संधी सुद्धा मिळाली. आणखीन एक विकेट घ्यायची टीम वडगर संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी आतमध्ये वळलाय. एक धाव कंप्लीट. सेकंडचा इथे कॉल आहे. हो, चांगला फिल्डिंग पाहायला मिळतो. व्हेरी गुड फिल्डिंग. प्रतीक बघत होते, तो मात्र थोडासा स्क्वेअर होता, पण एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलून फेकलं गेलंय. तोपर्यंत एकच धाव. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. सुरुवातीला विकेट गेल्यात, त्यामुळे आता दबाव तर असणारच. 3 विकेट गेल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 4. हो, चेंडूला हुक केलाय. चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. चला, चौकार आलाय. 4 धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचं होतं, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आणि इथे सुद्धा चेंडू गेलाय डॉट. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा पॅडवरती आदळतो लेग बिफोर. LBW फलंदाज बाद आणि फायपर. 5 विकेट मिळवल्या. जरा जोरदार टाळ्या. गोलंदाज गणेश कोळी 2 षटकामध्ये 5 विकेट. काय गोलंदाजी केली, अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि 5 या धावसंख्येवर 5 विकेट गेल्या. धावसंख्या 21. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 21 वरती वडगर संघाचे 5 खेळाडू बाद. पालखी घेतावर खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. पालखी घेतावर खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा तुझी लीला. दर्शन दे 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 साई तू मला. दर्शन दे 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 साई तू मला.
कॅरी करू शकले नाही आहेत. चेंडू गेलाय निघून डीप फाईन लेगला वेगाडे मिळते त्या धावा 4. पहिलाच बॉल थोडंसं क्रॉस द लाईन झाले. दिश नाईकला पाहतोय स्ट्राईक वरती. 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. ओ पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत मात्र पुढे आले. ओ जजमेंट चांगलं होतं. गणेश कोहली नो मिस्टेक, अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना वन मोर विकेट डाऊन. लागलाय धक्का आणखीन एक वडगर टीमला. त्या राजधानी चांगला झेल टिपला. अगदी सीमारेषा लगत असताना स्वतःचा बॉडी बॅलन्स केला. चेंडूकडे लक्ष ठेवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक उत्तुंग झेल होता. जवळजवळ चेंडू षटकाराच्या दिशेनेच चालला होता. ओ लेटकट खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू. चेंडू आला टू डॉट. एकामागोमाग एक विकेट गेल्यात. अद्यापर्यंत 6 खेळाडू बाद झाल्यात. धावसंख्या फार कमी पाहा मिळतो आपल्याला. 25 धाबा. 4थं षटक प्रगतीपथावर. ओ येथे सुद्धा फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. आई तुझं देऊला टिपलाय. स्वतः मात्र बॉडी बॅलन्स करता आलं नाही मी म्हणेन. कारण अगोदर जसा चेंडू हवेत दिसला तसा पुढे आले आणि मग शेवटच्या क्षणाला अगदी हवेत उंच हात करत असताना मात्र प्रेक्षणीय झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. खरं सांगू का साई मी तुला माझ्या मनातली ही बात. खरं सांगू का साई मी तुला माझ्या मनातली ही बात. मी जिथं तिथं जाता होतवा साई असते तुझी ओ साथ. मी जिथं तिथं जाता होतवा साई असते तुझी ओ साथ. मी जिथं तिथं जाता होतवा साई असते तुझी ओ साथ. मी जिथं तिथं जाता. 1 मिनिट. 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 1 मि
4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त धावा आहेत त्या 29. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. फक्त धावा आल्या त्या 5 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 8 धावा. 24 चेंडूंचा खेळ संपला. 29 धावा स्कोरबोर्डवरती. विकेट गेल्यात ते मात्र आता एकूण विकेट 8 खेळाडू बाद झाल्यात. खोलवा टप्प्याचा बॉल. बॅक टू बॉलर्स. यस, पहिला चेंडू वरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये अद्यापर्यंत. 29 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. हो, चांगला फिल्डिंग. दरपेश होते त्या ठिकाणी. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. अगदी चेंडू वेगाने, जर अडवलं नसतं तर चौकार गेला असता. एकेरी धाव मिळत असताना 30 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. पॅडवर आदललाय पुन्हा एकदा. लेग बिफोर. आणखीन एक विकेट मिळाली. 9 खेळाडू बाद झाल्यात आणि आता शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. त्यामुळे येथे सातत्याने स्पर्धा सुद्धा होतात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. एज बॅटर गॉन आणि संघ ऑल आउट. फक्त धावा झाल्यात ते
मैदानामध्ये आले टीम श्रीदत्त नौपाडा संघाची ओपनिंग प्लेयर जोडी हर्ष भगत आणि संदेश उर्फ सँडी याला पाहतोय आपण. टार्गेट आहे ते अगदी 33चं. 30 बॉलमध्ये 33 बनवायचे आहेत. पहिला बॉलर प्रकाश नाईक. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल हुक केलाय चेंडूला. फटका चांगला आहे. इम्प्रोव्हायझेशन स्टॉप. चेंडू चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात. कारल्याच्या डोंगरावर पाण्याचा वाळवय झाला. आई तुझ्या डोंगरावर पाण्याचा वाळवय झाला. उठ गो आय माझे अंगोली करे गविला. उठ गो आय माझे अंगोली करे गविला. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली जातोय. पुन्हा एकदा उडवलाय. फटका फसला हवेमध्ये. झेल दूरवरती फिल्डर होते मात्र हाताला ब्रश होऊन चेंडू खाली पडतोय. मात्र पाहावं लागेल चौकार की षटकार. 4. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू आउट ऑफ पार्क. धनधनी षटकार. हॅलो हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पेट आणि चिखले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या लगेचच. ओ चांगला बॉल या ठिकाणी कीपर बीट. चेंडू चाललाय पाठीमागे. 2 चौकार त्याच्यानंतर षटकार आला. पहा पेनल्टी लागेला. 2 मिनिटाचा अवधी असेल. लक्ष ठेवा कधीपासून आम्ही अनाउन्समेंट करतो तुमच्या नावाची. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग लॉंग बिग वे. 6. स्वराज्य संस्थापकाला मुसलमानाचा छत्रपतीला वंदन आराध्य दैवताला माझ्या शिवाजी या राजाला वंदन आराध्य दैवताला. थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ सामन्याचा निकाल स्पष्ट करत असताना फलंदाज पाहतोय आपण हर्ष भगतला. आज हर्ष आनंदी आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल चौकार षटकार चौकार षटकार येत असताना धावा कुठल्या त्या 24. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वेळ नका करू. स्पर्धा मोठी आहे त्यामुळे आपल्याला वेळेवरती यावं लागतं. अनुज चला टॉससाठी. चला पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. सुभाष सँडी यावेळेस बिग शॉट खेळायचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. फुल टॉस. फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुरेपूर ताकदीचा वापर करत असताना सँडी भगतच्या बॅटमधून षटकार आहे सर. 6 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चिखले आणि त्याच्या विरोधात पेट. चला टॉस करू लगेचच. सामन्याला सुरुवात होईल कारण आता हा सामना जवळजवळ संपाच्या मार्गावरती आणि सामना संपवलाय. फक्त 8 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये सामना संपवलाय. तो श्रीदत्त नौपाडा या संघाने हार्दिक अभिनंदन.
हार्डलक टीम श्रेया स्वराज 11 वडगर. एक मिनिट माजी सरपंच शशिकांतजी केणी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ओके, एकीकडे चिखली संघ असेल त्याला फाईट करेल तो गावदेवी क्रिकेट संघ पेठ. छापा असा कॉल आहे. छापाला पेठ संघ टॉस जिंकलाय अनुज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय तो हर्ष भगत. त्याच्यासाठी एक ब्युटिफुल ट्रॉफी, त्याचबरोबर नाईक ऑप्टिशियलचे प्रोप्रायटर निखिल नाईक यांच्यावर